तर त्यांना सूचना करून सुद्धा मी आज अचानक 10 वाजता येऊन भेट दिली. तर इथं 150 कर्मचारी काम करतात पालिकेत. त्यापैकी म्हणजे 41 जण लेट आले. एवढा पालिकेचा कामाचा ढिसाळपणा इथं दिसून येतोय. तर अशामुळे नागरिकांना प्रॉब्लेम निर्माण होतात. नागरिक इथे 10 वाजताच येऊन बसतात, पण कर्मचारीचे इथे हजर नसल्यामुळे त्यांची कामं ही तातडीने काही पूर्ण होत नाही. रोष आता नागरिकांना फेस, तसं आम्हाला नगरसेवक असतील, महापौर उपमहापौर असतील, यांनाच फेस करावा लागतो. आणि नागरिकांना काय माहिती अधिकारी लोक काय करतात, आतमध्ये किती वाजता येतात. मी विभाग प्रमुखांना पण सक्त ताकीद करणार आहे का इथून पुढे असं काही काम चालणार नाही. निदान मी जोपर्यंत आहे तरी हे असलं काम काही मी खपून घेणार नाही इथं. तर त्यांना सूचना करून सुद्धा मी आज अचानक 10 वाजता येऊन भेट दिली. तर इथं 150 कर्मचारी काम करतात पालिकेत. त्यापैकी म्हणजे 41 जण लेट आले. एवढा पालिकेचा कामाचा ढिसाळपणा इथं दिसून येतोय. तर अशामुळे नागरिकांना प्रॉब्लेम निर्माण होतात. नागरिक इथे 10 वाजताच येऊन बसतात, पण कर्मचारीचे इथे हजर नसल्यामुळे त्यांची कामं ही तातडीने काही पूर्ण होत नाही. रोष आता नागरिकांना फेस, तसं आम्हाला नगरसेवक असतील, महापौर उपमहापौर असतील, यांनाच फेस करावा लागतो. आणि नागरिकांना काय माहिती अधिकारी लोक काय करतात, आतमध्ये किती वाजता येतात. मी विभाग प्रमुखांना पण सक्त ताकीद करणार आहे का इथून पुढे असं काही काम चालणार नाही. निदान मी जोपर्यंत आहे तरी हे असलं काम काही मी खपून घेणार नाही इथं. तर त्यांना सूचना करून सुद्धा मी आज अचानक 10 वाजता येऊन भेट दिली.